हा जो काल केलेला मुरांबा आहे ना, तो सकाळी गडबडीत काय झालं, माझ्याकडनं किचन प्लॅटफॉर्मवरच राहिला. म्हणजे जिथे ठेवायला पाहिजे होता तो डब्बा तिथे ठेवण्यात आला नाही आणि मग सचिनने त्याला उचलला आणि फ्रीजमध्ये टाकला. तर मग आता फ्रीजमध्ये ठेवला, तर मग मी आता काय करणार आहे, तो सारखा आत बाहेर असा करणार नाहीये. तर इथे बघू शकता अगदी छान झालाय आणि हा मी फ्रीजमधनं काढूनच ठेवलेला आता, म्हणजे एक 10 मिनिटं झाली फक्त मी काढून ठेवलेला. आणि एवढाच घट्ट असतो माझा मुरांबा. मी खूप अगदी काही तोचा ओलसर वगैरे करत नाही आणि मी थोडासा ना आता काढून ठेवते इथे बाहेर, म्हणजे म्हटलं जेवताना वगैरे होईल किंवा उद्या सकाळला होईल. अगं जेवताना नाही जरी झाला तरी पण होईल, पण मला हा नैवेद्यामध्ये देवाला ठेवायचा आहे. कारण आज म्हणजे कैरीची काहीतरी म्हणजे गोडाचा असा आंब्याचा असा पदार्थ म्हणतो ना आपण, तो असा आज पहिल्यांदाच केलेला आहे, म्हणजे आता उन्हाळ्याच्या सीझनचा. तर म्हटलं चला नैवेद्याला पण ठेवता होईल म्हणून मी थोडासा काढून घेतला आणि बाकीचा मी परत फ्रीजमध्येच ठेवून घेतला. आज मला दूध मिळालं नाही आणि दूध पण माझं संपलेलं, तर मी ब्लिंकिटवरनं आज दूध मागवलं आणि अर्धा लिटरच्या मी 2 पिशव्या मागवल्या. कारण मिनिमम ऑर्डर 100ची तरी ऑर्डर असावी लागते, म्हणजे करावी लागते ऑर्डर. तर मी म्हटलं अर्धा लिटर दूध मागवलं आणि त्याच्यावरून मला एक कोन मागवला आईस्क्रीमचा. तर म्हटलं अजून काय मागू, ॲक्च्युली मला ताक वगैरे बघत होती, मला ॲक्च्युली विरजन लावायचं आहे, तर त्याच्यासाठी दही घ्यायचं होतं, पण दही पण अवेलेबल नव्हतं आणि आता उशीर झाला. संध्याकाळी जेव्हा ऑर्डर करतो ना तेव्हा बरेचसे प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक असतात, ते काही अवेलेबलच नसतात. तर ठीक आहे, आता हे थोडंसं नरमच वाटतंय मला. हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि दुधाच्या पण पिशव्या धुवून माझा जो डब्बा आहे, हा जो सुतारपेणीचा डब्बा आहे ना, त्याच्यातच मी फ्रीजचा म्हणजे रॅक म्हणून मी उपयोग करते फ्रीजमध्ये याचा. तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. मला दूध गरम करायचं आहे कारण आज गुरुवार असल्यामुळे मला करायचं आहे शिरा. तर बरेच दिवस झालं मी शिरा केला नाही आहे गुरुवारसाठी. इथे एक बीट काढून घेतलं आणि एवढं मोठं बीट आहे ना, हे सोलापूरवरनं येताना घेऊन आलेली मम्मी आणि तिने आणलेलं. तर त्यातलं एक बीट मी आता काढून घेतलं. म्हटलं आज कोशिंबीर पण करूया आणि पुलाव पण करायचा आहे आज मला. तर त्याच्यासाठी इथे मी ज्या काही भाज्या असतात, फ्लॉवर तो मिठाच्या पाण्यात मी भिजत घालून ठेवलेला थोडा वेळ, नंतर मग साध्या पाण्यात आता भिजत घालून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे मटार, माझ्याकडे जे काही गाजर आहे ते, आणि म्हटलं थोडेसे आपण काजू टाकू. आणि साधा पुलाव जेव्हा करायचा असतो किंवा मग आपण त्याला मसाले भात जो म्हणतो ना, त्याच्यासाठी असा जेव्हा असतो ना तेव्हा काजू वगैरे थोडेसे टाकले ना की टेस्ट खूप छान येते. आता हे काजू पण माझे संपत आलेले, जे मी आईकडनं घेऊन आलेली. आता बघू परत, आता मे महिन्यामध्ये वगैरे गावी जाणं झालं, माझं बहुतेक होईल गावी जाणं. तर गावी जाणं झालं तर मग येताना घेऊन यायलाच पाहिजे. कारण जसं मी म्हणते, आमची जी कुलदेवता आहे देवी, ती पेडण्याला आहे, म्हणजे गोव्यामध्ये आहे पेडण्याला. तर तिथे यावर्षी जायचं असा विचार चालला आहे आमचा. तर कारण आणि गोंधळ पण आमच्याकडे असतो, 3 वर्षातून एकदा असा गोंधळ असतो, तर तो पण आहे. आणि मग तेव्हा गावी जाणं होणार, तर मग अनायसे म्हटलं देवीचं पण दर्शन होईल आणि तिथपर्यंत गेलो गोव्यापर्यंत तर काजू घेणं म्हणजे घेणं तर होईलच आमचं. तर असो, बघू, अजून खूप विचार चालला आहे माझा. तर कसं जमतं तसं, कारण सुट्टी वगैरे पण मॅनेज करायला लागेल. आणि माझ्या जानेवारीपासून तुम्ही मार्चपर्यंत म्हणाल ना, तो खरंच खूप सुट्ट्या झालेल्या आहेत. जानेवारीमध्ये पण जवळपास माझ्या 15 दिवस सुट्ट्या झालेल्याच आहेत, फेब्रुवारीमध्ये पण झाल्यात आणि मार्चमध्ये पण आता ऑफिसच्या बऱ्याचशा सुट्ट्या झाल्यात. त्याच्यामुळे आता कितपत सुट्टी मला मिळेल मला माहिती नाही, पण बघू, प्रयत्न करणार आहे. आणि ॲक्च्युली मला जसं तुम्हाला म्हणते, मी ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास होतो, त्याच्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते बाहेर ट्रॅव्हलिंग करणं. ट्रेनने मला खूप म्हणजे चांगला प्रवास जमतो, पण बाकी सगळ्यांनी मला खूप त्रास होतो. तर आता हे मी दूध गरम करून घेते. एका साईडला मी कुकर लावून घेतलेला आहे आजचा, म्हणजे वरण भात असा मी कुकर लावून घेतला. अगदी थोडा लावला आहे वरण भात, आणि कारण मी थोडासा मसाले भात पण करणार आहे आज. गुरुवारचं मी थोडंसं पूर्ण म्हणजे पूर्ण नैवेद्याचं जेवण करण्याचा प्रयत्न करते. आणि कांदा लसूण जेवढं आपण, म्हणजे जसं मला रश्मीने ॲडवाईस केलेलं, तिने म्हणजे चांगली गोष्ट, तिने मला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या तिच्याकडनं मी शिकली या बाबतीत. तर आता मी दूध गरम करत ठेवलंय आणि 1-2 कामं आहेत माझी, ती करायची आहेत. कारण बॅगेचं काम मला खूप महत्वाचं आहे. कारण माझ्या 2 बॅग्स असतात ज्याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी असतात माझ्या. एक तर माझी ऑफिसची बॅग, ज्याच्यामध्ये ती पण मी इथेच ठेवते नेहमी आल्यावर. तर याच्यामधल्या पण बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे काही मेडिसिन्स होते ते माझे संपले, तर ते मी याच्यामध्ये भरून घेणार आहे. म्हणजे नेहमी मी पॅरासिटामॉल वगैरे अशी ठेवते नेहमी, म्हणजे कधीतरी इमर्जन्सी ताप आला, डोकं दुखायला लागलं, कधी असं वाटलं, तर हा माझा एक मेडिसिनचा डब्बा असतो नेहमी. आणि याच्यामधल्या काही टॅबलेट्स आता संपल्या आहेत, तर मला आजच लक्षात आलं की अरे मी गोळी बघायला गेली, एका कलिगला हवी होती की तिचं डोकं दुखत होतं, तर मी म्हटलं थांब माझ्याकडे आहे ती देते, आणि बघायला गेली तर याच्यातल्या गोळ्या संपलेल्या.
तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात माझ्या. एक असा सुई दोरा पण मी ठेवते आणि याचा उपयोग खरंच होतो. त्या दिवशी मी ट्रेनमध्ये बसलेली असताना एका मुलीची ना बॅग तुटली, तर ती पिन विचारत होती. तर माझ्याकडे काही पिन नव्हता की ते बॅगला ती इकडचा हँडल जॉईन करू शकेल. मग मी तिला म्हटलं की सुई दोरा आहे माझ्याकडे, देऊ का तुम्हाला सुई दोरा? तर ती म्हणाली सुई दोरा, तू सुई दोरा म्हणजे तिने पण क्वेश्चन मार्क होतो तिच्या चेहऱ्यावर की अरे तुम्ही पण सुई दोरा घेऊन फिरता? तर मी म्हटलं हो, मी सुई दोरा घेऊन फिरते. तर कधीतरी काय होतं एमर्जन्सीमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे माझ्याबरोबर ती गोष्ट घडलेली आहे. तर कधी कधी काय एकदा तर असं झालेलं ना की मी अशी चालता चालता खूप घाईत होती. सकाळी ऑफिसला पंचिंग असतं त्याच्यामुळे खूप म्हणजे घाईघाईत पळावं लागतं. आणि एका ना कायनेटिकचा ना पाठीमागचा जो स्टँड असतो ना त्याचा ना एक कडा तुटलेली आणि त्याच्यात माझा ड्रेस अटकला आणि तो फटफट फाटत गेला. आणि मग मला असं झालं की अरे आता ह्या फाटलेल्या ड्रेस बरोबर मी कसं करू, म्हणजे कामावर म्हणजे तिथून परत घरी यायचं. मग ते तर त्या दिवशी झालं, निभावलं. पण त्याच्यानंतर ना मी नेहमी असं काही सुई दोरा वगैरे ना कॅरी करते माझ्याकडे. आणि या बाकी छोट्या मोठ्या माझ्या काही टॅबलेट्स वगैरे असतात ज्या डेलीच्या घ्यायच्या असतात. थायरॉइडच्या गोळ्या असतात माझ्या, त्या मी सकाळी घेऊन जाते. पण कधीतरी एखादं पॅकेट मी म्हणजे जे गोळीचं आपलं बॉटल येते तो मी याच्यात घेते, कारण थायरॉइडची गोळी ही रोज घ्यावीच लागते. थोडासा डाएट कंट्रोल त्याच्याबरोबर ठेवला की बॅलन्स होतात सगळ्या गोष्टी, पण थायरॉइडची गोळी ही घ्यावीच लागते. तर त्याच्यामुळे ती पण मी एक याच्यामध्ये ठेवते आणि एक म्हणजे माझ्याकडे सकाळी घेऊन जाते मी. आणि एक बॉटल माझ्याकडे ऑफिसमध्ये पण ठेवलेली आहे, म्हणजे माझ्या लॉकरमध्ये ठेवलेली आहे की कधी विसरली किंवा कामावर पण 1-2 जणींना आहे तर कधी कोणी विसरलं तर त्यातली पटकन देता येते. तर मी ती गोष्ट नेहमी माझ्या बरोबर ठेवते. तर याच्यातल्या सगळ्या गोष्टी ठेवायच्यात. आता आज तर मी ना बॅगेतला काहीच काढलं नाही. आज ना सगळ्या गोष्टी एवढ्या मिक्स झालेल्या. या छोट्याशा डब्यात मी साखर घेऊन जाते जी आपल्या लंच बॅग मध्ये असते नेहमी. पण आज मी ती घाईघाईतनं काय केलं, ही साखर ना याच्यातच ठेवली, तर तो पण डबा म्हणजे सगळं उलटच झालंय. हे बघा, इयरफोन पण बघा, म्हणजे माझ्याकडनं कधी असा निष्काळजीपणा होत नाही, पण म्हणजे कधीतरी होतो असा. तर हे पण राहिलंय माझं बघा ठेवायचं. गाई गडबडीत कधीतरी मी पण कंटाळा करते, माझं दूध उतू जात आहे. घाईघाईत कामं केली ना की असं होतं, शेवटी दूध उतू थोडंसं गेलंच आहे. आणि नशीब तरी पण मी अर्धा लिटरच ठेवलेलं आहे, 1 लिटर एकदम तापवलं नाही. तर मी प्रभातचं वगैरे घेते तेव्हा 1 लिटर एकदम तापवते. तर तुमच्या बाबतीत पण असं कधीतरी होतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. तर या सगळ्या गोष्टी मी आता बॅगेतनं करायच्या आहेत. कधी कधी काही रॅपर पण मी खाल्लेले बघा असेच ठेवलेले असतात. तर आज ही मला बॅग जी आहे ना माझी ही क्लीन करायची. तर त्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आता बॅगेतनं काढून घेते बघा. हे सगळं असंच आहे. आणि ही पण बॅग मला क्लीन करायची. याच्यामध्ये पण ना माझे बरेचसे पेपर्स असतात, पण याच्यामध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात. अशा दोन्ही वेगवेगळ्या बॅग्स असतात माझ्या. याच्यामध्ये माझे काही पेपर्स असतात, म्हणजे जसं मेडिक्लेमचे आहेत. आता ना ऍक्च्युली आमचं मेडिक्लेमला रिन्यूला येणार आहे एप्रिलमध्ये, तर त्याच्या थोड्याशा जुन्या पॉलिसीचे पेपर माझ्याकडे याच्यात ठेवलेले आहेत. तर ते आज मला काम करायचंय, कारण यावेळेस सगळ्या मेडिक्लेम कंपन्यांनी ना रिवाईज केलेत रेट. खूप वाढलेत रेट, म्हणजे जवळपास 3-4 हजार रुपये वाढून येत आहेत. तर दरवर्षी असे वाढायला लागले तर कसं होणार. ऍक्च्युली तसंच बघायला गेलं तर महागाई एवढी वाढत चालली आणि सगळ्या साईडनेच खूप वाढतंय. तर ते थोडंसं मला काम करायचंय, म्हणून ही बॅग काढून घेतलेली आहे. आणि ही पण एक बॅग ना खूप छान आहे, एसबडाची आहे बघा. ही लॅपटॉप बॅग आहे, ऍक्च्युली सचिनची बॅग आहे, पण ह्याच्यावर मी कब्जा केलेला आहे. आणि बऱ्याच वेळा सचिनच्या अशा सगळ्या काही गोष्टी असतात ना छोट्या छोट्या, ज्या मला खूप छान आवडतात, त्या मी नेहमी अशाच घेऊन येते माझ्याकडे. ऍक्च्युली ही बॅग पण आम्ही जिथून मी बँड्रावरनं घेते ना, एसबेडाच्या शोरूम मधनं, जिथे मला 50% ऑफ मिळतो. कधी कधी सगळ्याच वेळेस नसतो ऑफ, पण बऱ्याच वेळा ऑफ मिळतो, तेव्हा मी घेतलेली. आणि या बॅगला पण घेऊन बरीच वर्ष झाली. तर हे एक काम करायचं, पण सर्वात आधी बॅग क्लीन करून घ्यायची आहे मला. तर ते काम करते, पण पहिला आधी कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर हे बॅग क्लीन करून घेते. शिरा करायचा आहे, तर मी चिलरचा जो पूर्ण ट्रे असतो ना तोच पूर्ण बाहेर काढून घेतलाय. कारण या गोष्टी आहेत ना, मी थोड्या थोड्या ज्या ड्रायफ्रुट्स वगैरे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या मी चिलरच्या ट्रेमध्ये अशा पद्धतीनेच ठेवते. कारण काय होतं, आपण जेव्हा बाहेर ठेवतो सगळ्या गोष्टी, तेव्हा इथे तिथे हात लागून आणि आपल्याला नैवेद्य करायचा असतो. तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं. तर त्याच्यामुळे या नैवेद्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात ना, म्हणजे जसं वेलची म्हणा किंवा हे काही जे काही ड्रायफ्रुट्स वगैरे ना, हे ते मी असं साईडलाच ठेवते. म्हणजे चिलरचा वापर मी याच्यासाठी करते. चिलरमध्ये माझ्या या सगळ्या गोष्टी आहेत ठेवलेल्या.
आता ॲक्च्युली ना चिलरमध्ये थोडंसं मला ऑर्गनाईज करायचं. हे जे काचेचे कंटेनर आहेत ना, हे काही मी खूप विकत आणले नव्हते. जेव्हा मला हळदी कुंकूला सुरुवातीला ना, माझ्या मते 3-4 वर्षापेक्षा जास्त माझ्या मते अगोदर ना हळदी कुंकूला बऱ्याचशा या मला कंटेनर मिळालेल्या आणि त्याच्यामध्ये मी थोड्याशा विकत आणलेल्या डीमार्टमधनं. आणि तेव्हा डीमार्टमध्ये या स्वस्त पण होत्या. नंतर आता महाग झाल्यात. आता फक्त 100ला 4 त्या मिळतात. नाहीतर तेव्हा माझ्या मते 18 रुपयाला 1 वगैरे अशी होती तेव्हा ती बॉटल. तेव्हा मी या सगळ्या बॉटल घेतलेल्या. आता मी थोडीशी वेलची काढून घेतली बघा, कारण आता शिरा करायचा तर त्याच्यासाठी वेलचीची पूड लागेल करायला, म्हणून थोडीशी वेलची काढून ठेवली. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काजू आहे, मनुका आहे, बदाम आहे. बटर पण आमच्याकडे फार कमी वापरला जातो. आता जेव्हा मी मागे ब्रेड पिझ्झा केलेला तेव्हा मी वापरला, त्याच्या व्यतिरिक्त मग त्याच्यानंतर यूजच नाही झाला. याच्यामध्ये ज्या कमी वापरणाऱ्या गोष्टी आहेत आणि ज्या खूप जास्त हात लागत नाही, म्हणजे हात लावला जात नाही ना, त्याच गोष्टी माझ्या या चिलरमध्ये असतात एक्स्ट्राच्या ठेवलेल्या सगळ्या. इथे थोडेसे या डब्यामध्ये जे आपण काय बोलतात तांदळाचं पीठ ठेवलेलं असतं ते असतं. आता हा चिलरमधला जो ट्रे आहे तो मी आतमध्ये ठेवते. आणि मला आता याच्यातलं कळलं आहे की काजू संपलेले आहेत, बदाम संपले आहेत, तर ते सगळे भरून ठेवायचे आहेत मला या सगळ्यामध्ये. ह्या बॅगेत काय असतं तर याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. याच्यामध्ये काही नाही, अशा सगळ्या ना एक कीचेन, त्याच्यानंतर हा रबर बँड. याच्यासाठी ना वेगवेगळी जागा आहे माझ्या याच्यामध्ये, पण तरी पण ना या सगळ्या गोष्टी बघा अशाच असतात ठेवलेल्या. आता हे पैसे पण आहेत जे कधी कधी मी वरती ठेवते एमर्जन्सीला, कारण वॉलेट काढणार आणि मग घेणार, तर या सगळ्या गोष्टी पण आता ना होत्या तिथेच ठेवते मी. त्याच्यानंतर ही पण ॲक्च्युली लॅपटॉप बॅग सारखीच आहे. तर या साईडला तुम्ही बघाल जसं मी म्हणते मेडिसिनचा जो बॉक्स असतो तो असतो. इथे या माझ्या बॅग्स असतात ज्या भाजीला वगैरे लागतात ते. हे एक छोटं कॉईनचं वॉलेट असतं माझ्याकडे. तर हे जे आहे ना ते याच्यात असतं आणि हा एक असतं आणि ही चावी असते याच्यामध्ये एक अशी. आणि बाकी जर म्हणाल ना तर ही डायरी आहे माझी. या डायरीमध्ये मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवते आहे. हे बघा मील प्लॅनिंगचे चार्ट पण याच्यातच असतात माझे ठेवलेले. तर या सगळ्या गोष्टी मी रोज कॅरी करते ऑफिसला. ही डायरी तर मी करते नेहमी. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल ना तर बघा खरंच खूप कचरा आहे बघा. ह्याच्यामध्ये मी न्यूजपेपर कसला ठेवलाय मला माहिती नाही. असे टिश्यू पेपर पण पडलंय. हे बघा एक जेम्सचा तुकडा पण आहे. आता हे सगळं मला क्लीन करायचं. हे बघा हे पण असे पेपर काय काय पडलेले आहेत. आणि बाकी काय नाही, माझं छोटीशी पर्स आहे पण ही लेदरची आहे. ही बरीच वर्ष मी वापरते, त्याच्यामुळे मी काही ही म्हणजे किती खराब झाली तरी मला वापरायचं म्हणजे हिला वापरू नये असं वाटत नाहीये. तर साधी सिंपल आहे, खूप जास्त असं काही नाही आहे. सगळे कार्ड्स वगैरे आहेत. स्वामींचा फोटो एक ठेवते मी इथे. सगळे माझे आतमध्ये आधार कार्ड वगैरे पॅन कार्ड्स वगैरे ठेवते. आणि इथे आपले थोडे पैसे वगैरे असतात आपले जे काही ते ह्याच्यात ठेवते. आणि बाकी काही नाही. या बॅगेत माझं काही नसतं. अजून एक आतमध्ये वॉलेट ठेवलेलं असतं ज्याच्यामध्ये माझे कॉईन्स आणि याच्यामध्ये माझा एक लकी कॉईन ठेवलेला असतो जो मी माझ्याबरोबर नेहमी कॅरी करते. जे लक्ष्मीचे कॉईन्स असतात ना ते बघा, हे बघा हे असे कॉईन्स असतात ते मी नेहमी याच्यातच ठेवते. म्हणजे माझा विश्वास आहे की त्याच्यामुळे माझी पर्स कधी खाली नसते. थोडंसं आय कार्ड वगैरे असं काय काय जे जुन्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टिकली वगैरे अशा काय काय आहेत ह्या पर्समध्ये. हे मी वापरत नाही पण हे पण खूप जुनं आहे आणि हे पण मला फेकायचं नाही आहे. म्हणजे ह्या पर्सने पण बऱ्याचशा आठवणी माझ्या जोडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे या वॉलेटमुळे म्हणजे मी ते असंच ठेवलं आणि रोज माझ्याबरोबर कॅरी पण करते. बाकी काय नाही. आता हे बघा हे पैसे कुठे कुठे पडलेले आहेत आतमध्ये मिळाले मला. त्याच्यानंतर सॉक्सचा एक एक्स्ट्रा पेअर माझ्याकडे असतो असाच. आणि हा वॉश केलेला आहे, नवीनच आहे, असं काय असाच वापरलेला वगैरे नाही. आणि मी फोल्ड करताना नेहमी अशा पद्धतीनेच करून ठेवते. हे जेव्हा 2 टोकं असतात ती आपण अशी घ्यायची आणि हे अशा पद्धतीने रोल करायचा. हा असा टाकायचा आणि त्याच्यावरती मग हा असा फिरवून घ्यायचा. मग तो अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक होतो. तर हा आपण मी ठेवते कधीतरी. म्हणजे मला सवयच आहे पहिल्यापासून की मी सॉक्स पण एक्स्ट्रा ठेवते. कधीतरी खूप असं वाटलं तर मग सॉक्स मी चेंज करते. तर त्यासाठी म्हणून मग मी हा एक जोड नेहमी माझ्या बॅगेत ठेवते. तर आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बॅगेत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये अरेंज करून घेते.
शिऱ्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी मापाने काढून घेणार आहे. थोडेसे काजू, बदाम, मनुका घेतले आहेत बघा. बाजूला वेलची मी एकत्रच ठेवलेली आहे, वेलचीची पूड करून घेईन. आणि त्या दिवशी मी जो रवा भाजून ठेवलेला अर्धा किलो, त्यातला रवा माझ्याकडे उरलेला आहे, तर तोच मी मोजून हा 1 वाटी घेते. हा अर्धा वाटी आहे रवा आणि तो एका वेळेसाठी आता संध्याकाळी खूप होईल, कारण तो उरेलच, सकाळी पण होईल तो. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर 1 वाटी रव्याला, आणि तो पण भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला शिरा करायला. 1 वाटी रव्याला मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. ज्यांना कमी गोड आवडत असेल त्यांनी अर्धा पेला किंवा पाऊण पेला घेतला तरी चालेल. पण तेवढी साखर अगदी शिरा, म्हणजे जसा आपण तुपातला शिरा करतो जो प्रसादाचा ना, तसाच होतो अगदी. आणि फक्त याच्यामध्ये केळं वापरलं तर अजून छान लागतो, पण मी इथे केळं वापरत नाहीये. तर माझ्याकडे रवा भाजलेला होता त्याच्यामुळे तूप घेतलं मी आणि तुपातच लगेचच जे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आपण ते याच्यामध्ये भाजून घेते. आणि रवा भाजलेला असल्यामुळे ते डायरेक्ट मी रवा या तुपाच्या याच्यामध्ये थोडासा एक हलका 2-3 मिनिटावर भाजून घेणार आहे. दूध आणि पाणी 1 वाटी मी घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आणि 1 वाटी दूध, म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने हे मेजरमेंट घेतलेलं आहे. ते छानपैकी एका साईडला गरम करायला ठेवलं आहे. आणि इथे बघा रवा मी आता भाजून घेते. रवा आपला छानपैकी भाजला की आपण हे जे पाणी तयार करत ठेवलेलं, पाणी आणि दूध, ते छानपैकी गरम गरम असताना ती याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही ओताल त्याच्यानंतर लगेचच त्याच्यावरती झाकण ठेवून तो शिजायला ठेवायचं नाही. 1-2 मिनटं झाली की मग तुम्ही थोडंसं 1-2 मिनटं झाकण ठेवून तो वाफवून घ्यायचा. छानपैकी तो शिजला की मग त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण मोजून साखर घेतलेली आहे ना, ती साखर ओतायची आणि त्याचबरोबर जी आपण वेलची पूड करून ठेवलेली असेल आपल्याकडे ती टाकायचे. जर तुम्ही केशर वापरत असाल तर तुम्ही दुधामध्येच केशराच्या पाकळ्या उकळून घ्या, म्हणजे त्याचा कलर खूप छान येतो. आता हे सगळं मिक्स करायचं आणि 1-2 ते 3 मिनिटासाठी याला वाफ काढून घ्यायची. आणि वाफ काढली की आपला छान असा मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होतो. अगदी छान प्रसादासारखाच होतो. या पद्धतीने करून बघा, खूप अगदी गिजगिजीत पण होत नाही, अगदी मोकळा शिरा असा होतो. थोडा थंड झाला की तो अजून छान वाटतो. आता थोडीशी साखर अजून पाक त्याचा होतोय, विरघळते, त्याच्यामुळे तो थोडासा असा वाटतोय. पण जेव्हा तुम्ही ही साखर पूर्णपणे याच्यामध्ये सुकेल ना, तेव्हा आपला छान असा मऊ लुसलुशीत असा शिरा तयार होतो. केळं असेल तर अजून छान होतो, म्हणजे जसं आपण प्रसादाचा शिरा करतो तसाच होतो. आता याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवलं की आपला नैवेद्याचा प्रसाद तयार झालेला आहे. तर आजच्या ब्लॉगमधनं शिऱ्याची रेसिपी तुमच्याबरोबर जी शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता फक्त नैवेद्याचं ताट रेडी करायचंय माझं, शिरा वगैरे सगळं झालंय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये पण जे जे शक्य होतं मला तुमच्याबरोबर शेअर करण्यासारखं ते सगळं शेअर केलेलं आहे. अजूनही माझी थोडीशी उद्याची प्रिपरेशन आहे, म्हणजे ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवायचं, ते पण मी हळूहळू तुम्हाला दाखवेन. आज मी जसं तुम्हाला मी म्हटलेलं की थोडंसं ऑर्गनायझेशन, म्हणजे जसं माझ्या बॅगमध्ये काय असतं, मी कुठल्या गोष्टी कॅरी करते किंवा कशा पद्धतीने ठेवते, त्याच्या मागचा उद्देश काय असतो, या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आशा करते तुम्हाला आवडेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.